तर तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की आम्ही दवाखान्यामध्ये आलेलो आहे पिऊला घेऊन, कारण की कालपासून काय होऊ लागलं ती जास्तच रडू लागली आणि ती ह्या कानाला जर हात लावला ना ती जास्तच रडती. म्हणजे आता पण परत ट्राय करून बघितलं तर ती रडते, कानाचा त्रास होतोय तिला. तर काय विषय झाला काय नाही तर डॉक्टरला दाखवून जरा तिला काय नाही घ्यायचं. कॉल लावून सांग तिला ती नेट बंद असं मम्मीचं. तुला घ्यायचं का काय सांगा. एकदम हेवी क्वालिटीमध्ये आहे. ऑफलाईन स्टोरेज येऊन घेतलं कारण की आम्हाला अर्जंटमध्ये हवा होता म्हणून, नाही तुम्ही ऑनलाईनच मागवत असतो. तरी मी तिला अजून 1-2 ऑनलाईन मागवणार आहे. छोटे मोठे तिला जे पाहिजे असेल तिला मी पाठवेन. आणि हे त्याच्यावर मॅचिंग वगैरे थोडंफार करायचा प्रयत्न केलेला आहे. अशीमध्येच का याला बाहेर लावून घ्यायला लागतं का? डार्क नका, लाईटच कलर दाखवा. हां तू गुलाबी बघ खोलून. व्हिडिओ कॉल करते मम्मीला एकदा. त्याचे काय लेगीज वगैरे वापरायला लागते का? ओके. आपल्यावर राहील ना, आपल्याला काय घ्यायचं. लेडीज घ्यायची का स्ट्रेट पॅन्ट घ्यायची? दोन्ही पण छान येते. खालचे खालचे दोन. परी तुला काय घ्यायचं? तिला काय नाही घ्यायचं. तिला काय नाही घ्यायचं. कॉल लावून सांग तिला ती नेट बंद असं मम्मीचं. तुला घ्यायचं का पाय याला भाय आहे पाय दोन गुलाबी नाही पोटती छान वाटतं. वाईट आवाज आहे. ह्या शेच्याच दाखवा दादा. हो अशाच दाखवा. प्लेन मध्ये दाखवा, याशी नका दाखवू. अशा तू गुलाबी आणि दोन कलर नाही काय. अगं बाहेर ये ना, आतमध्ये कोंडल्यात अशी ना तू बावळट. तर आम्ही आलेलो दवाखान्यामध्ये. पिऊचं जरा कान दुखतोय तर ते दाखवायचं आहे, त्यासाठी आलोय. पिऊ इकडे बघ. नाही बघाच. कानाला हात लावला की जो जर जड दिली तर कान वगैरे दाखवून डॉक्टरला बघू काय. तर आज परीला पहिल्यांदा घरी ठेवलंय. तुला सवय झाली पाहिजे घरी राहायची, त्यामुळं. तर तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की आम्ही दवाखान्यामध्ये आलेलो आहे पिऊला घेऊन, कारण की कालपासून काय होऊ लागलं ती जास्तच रडू लागली आणि ती ह्या कानाला जर हात लावला ना ती जास्तच रडती. म्हणजे आता पण परत ट्राय करून बघितलं तर ती रडते, कानाचा त्रास होतोय तिला. तर काय विषय झाला काय नाही तर डॉक्टरला दाखवून जरा बघू काय निघते. तर म्हणजे आमच्या भागात जे आहे ना काही ना काही दररोज चालू राहत आहे. आता तुम्ही काल बघितलं असेल सोनलला आणि सानूला आपण कपडे आणायला गेलो तो कपडे देखील आणले, म्हणजे त्याचा व्हिडिओ घेऊ. त्याच सकाळी असा प्रॉब्लेम निघला आहे. आता एक कोमल मी दवाखान्यात आलेलो आहे परीला घरी सोडून, आणि यांचं बारसं पण करायचं आहे. बारसं पण जवळपास आता 20 तारखेला करायचं असं डन झालेलं आहे. पण 20 तारखेचा प्रॉब्लेम आता तुम्हाला माहिती आहे की ह्या पोरीचं आता असं दुखणं वगैरे चालू राहतं आहे. काय करावं काय नाही ते समजत नाही, कसं करावं. एक काम करायला गेलं की दुसरंच मागं लागतं आहे. ते सामान पॅकिंग करायचं, एवढं सगळं काम पडलेलं आहे. त्यात अशी दवाखाने लागले तर माणसाचा मूडच ऑफ होऊन जातो, तुम्हालाही माहिती आहे. कारण की त्यातल्या त्यात परीचं ही जो तापेचा प्रॉब्लेम आहे, ताप येते ताप जातीये, ताप येते ताप जातीये, तो देखील वेगळाच आहे. तिलाही दररोज सकाळी थोडा ताप येतोय. काय करायला पाहिजे अशा बाबतीत ते तुम्ही मला सजेस्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये. बघा आता पिऊच्या कानाला झालेलं इन्फेक्शन. हा इन्फेक्शन कशामुळे झालं तुला माहिती आहे का? तेलाने. मग कानात लेकराला आम्ही तेल टाकत होतो
अगं पण आता तसे तेल नाही राहिलेत ना, कस काय तेल चेंज झालेत ना आता. आम्ही नाकात तेल टाकतो, कानात तेल टाकतो आम्ही. आता दोन्ही नाही टाकणार, कानातून नाही तर टाकणार. तेल आणि पाण्यामुळे झालेलं त्याला इन्फेक्शन. मी इकडे कशी त्याने काहीच फायदा नाही होत डॉक्टर. नाही का? नाही, काहीच फायदा नाही होत. राहते कशाला टाकणार नाही? डॉक्टर ऋतूच्या पण कानात नको टाकू आता तेल. आज टाकलं नाही, तिच्या बी नाही, हिच्या बी नाही. नाही तर कानात दुखतो नाही जा. इन्फेक्शन झालेले 3-4 दिवस. काय झालं? काय तर म्हणून ते डॉक्टर इन्फेक्शनच. दुसरं काय तर शब्द म्हणून. मला नाही माहिती बाबा काय बोलले डॉक्टर. का वेळ लागला? त्या गेलं होतं डॉक्टर बाहेर, आम्ही जायच्या अगोदर आम्ही इथंच चष्मा असताना सापडला. तेच म्हणून सापडला कोणता चष्मा आहे? लाल. हा ना इकडं. लाल चष्मा माझा नाहीच आहे आई. कोण? हे सोनल सॉरी सानूला आणलेले कपडे तुम्हाला दाखवतो मी. सोनलचे पण आणलं बाई. आणलं ना ते काय? आणले का? ईशानला आणले 2 ड्रेस. म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओमध्ये, तुम्हाला काल मीच बोललो होतो ना की व्हिडिओमध्ये दाखवून तुम्हाला की कोणते ड्रेस आणलेत, काय आणलेत. खोलून दाखवून त्याला. पिओ रडू नको बा आता. हे बघा कसं आहे सांगा, एकदम हेवी क्वालिटीमध्ये आहे. ऑफलाईन स्टोरेज येऊन घेतलं कारण की आम्हाला अर्जंटमध्ये हवा होता म्हणून, नाही तर मी ऑनलाईनच मागवत असतो. तरी मी तिला अजून 1-2 ऑनलाईन मागवणार आहे. छोटे मोठे तिला जे पाहिजे असेल तिला मी पाठवेन. आणि हे त्याच्यावर मॅचिंग वगैरे थोडंफार करायचा प्रयत्न केलेला आहे. होते त्याच्यात थोडाफार. हां वर्क आहे ना. तिला ते प्लाझो घालायची सवय बाबा, ते प्लाझो त्याच्यावर मॅच झालं नसतं म्हणून. नाही पांढरे पांढरे मुलगे की पांढरे हा. प्लाझो, याला बाह्याला पांढरे. हां हे करून घ्या ना काम मग याचं. करून नेते आणि त्या मॅडम हां आणि तुम्हाला माहिती की ऑफलाईन स्टोअरला जरा कपडे महागच भेटतात ऑनलाईनपेक्षा, पण ते क्वालिटी वगैरे काही असतं डिपेंड. त्यामुळं आपण एवढं हे निघाल. ही पॅन्टमध्ये आलेली लेगीज जी आहे ती पॅन्टमध्ये आलेली आता. ही ना ट्राय करून पाहिली बाई. आली का? आली म्हणजे तिला झालेली बाबा सर्दी. नुसतं पाणी पिते कशाचं? फ्रीजचं. फ्रीजचं पाणी पिते, चहा थंडा करून पिते, जेवण थंड करून पिते. ती दोन्ही एकटेच पोळा करायला लागली तिकडं. ती म्हणली तुम्ही कपडे करते गोळ्या. मग घातले कपडे वाळू. करायच्या होत्या. हे टाक कोमल तिला खाली आता. जा करा कामा पटकन. डावा घेऊ घरा जाऊ. सोबत माझे नेकरू गुंगला बाय नेकरू आता. हसणं बा. ऋतू झोपलेली का? ऋतू जवळ कोणीच नाही ना ग. आजी बाहेर कोण बसली मग? आजी जेवायला गेली ना, आताच बाहेर होती. आता गेली ना. ते सोनलला आणलेले ड्रेस आणि ते. सोनलला आवडला पण मोठा व्हायला. हा का? तर राणीला द्यायचा आहे. राणी राणी म्हणजे दे. मी नाही नाही घालत. झाली ते. हे आवडला सोनलला छान पैकी. हे मुलाचे कपडे कोण आवडते का आम्ही जाऊ तिला काही समजत नाही. कधी होते हे आवडलं मध्ये. तर हे काढलं 2 जीन्स पॅन्ट आणल्यात. मोबाईल पडला खाली. त्या 2 जीन्स पॅन्ट आणल्या. हाव. इकडं पिऊ आहे का ग पिऊ? हा तू रडली बा, डॉक्टरनी तुला हात लावला, तू रडली बा. माझं चिंगू मला शोलून गेलं होतं, माझे लेकलू मला शोलून. गुड मॉर्निंग पिऊ, काहीतरी काम करणार आहे तुम्ही. चल झालं कोमल भरती डबा पटकन. काय झालं? तुम्ही ते येऊन जाऊन त्या 4 बार तीच भाजी करायला मला काही समजा ना तुमचं. शिमला मिरची मीठ टाकलं, मीठ नाही टाकलं. काय करावं सांग कोमल. काय नको करू. डबा कुठे आहे? असं तिथंच पाहिजे. परी गेलेली आहे जेवायला शुभ्राच्या इथे. म्हणते परी काही तुम्हाला या व्हिडिओ दिसणार नाही, आली तर मी नक्कीच दाखवेन. आणि असा काही विषय आहे. आता इन्फेक्शन सांगितलेलं आहे ते झालेलं आहे तेल आणि पाण्यामुळे. कदाचित सर्दी ही असू शकते. सर्दी कानातून पण येत असते कधी कधी. बऱ्याचशा लोकांना माहिती असेल कोमलची देखील कानातून सर्दी येत असते. तर तो विषय होतो. त्यामुळं आता बाईला औषधांनी ड्रॉप दिलेला आहे, तो तिला घ्यायचा सांगितलेला आहे 3 दिवस 5 दिवस, तोपर्यंत ती नीट होऊन जाईल. आणि नाही झाली तर परत डॉक्टरकडे जायचं आहे. चला जास्त काही निघलेलं इन्फेक्शन आहे ती लवकर नीट होऊन जाईल अशी अपेक्षा करूया. तुम्ही सगळ्यांना प्रार्थना करा की पिऊला लवकर बरं वाटलं पाहिजे. आणि कानाला हात लावले की रडायला लागली ती. हां 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 गाणं म्हणती, गाणं लय तोंड आलं तुला बोलायला.
हा हा नुसतं बोलायला पाहिजे तिला. ये म्हणते इकडे असं असं करते. येऊ तिकडे येऊ. एवढं उन्हाचं आम्ही गेलो. आता 1 वाजायला लागलाय जवळपास. ऊन पण खूप पडलेलं आहे. बाहेर नाही वाटत नाही. पण ते दवाखान्यामुळे तेवढा वेळ बसावं लागला. 11 वाजता गेलेलो. आता 1 वाजता घरी आलो. म्हणजे 2 तास लागले दवाखान्यामध्ये. एवढा वेळ कारण की फक्त डॉक्टर चालले गेले ते बाहेर, त्यामुळं 1 घंटा लागला. नाही ते काम लवकर झालं असतं. पण ठीक आहे, चला दवाखान्याचं काम प्रायोरिटीला करायला पाहिजेच, तो विषय आहे. आणि सोनल बी गेली जेवायला. शुभराज घरी ना, इथंच ना, हे शेजारीच गेली. आजीबाई पण गेली जेवायला. बाबा मंदिरात गेली का? आमच्याकडे सप्ताह बसला बाबा आजपासून. आजीबाई आता तिकडेच असणार. आजीबाई तुम्हाला व्हिडिओत कमी दिसन, पिऊसोबत किंवा ऋतूसोबत. आजीबाई तिकडेच असणार आहे. आणि यांना जे आहेत ना, यांचे कामं जे आहेत ना, ते देखील वाटून घेतलेले. त्यामुळे आता ही रोहिणी पोळ्या करते, संध्याकाळी कोमल करते, असं आलटून पलटून काम चालू आहे. आवरलं का ग कोमल? आवरलं का? मला ती भाजी आवडत नाही. 4 वेळा ती भाजी का बरं करता? मग सुक्या भाजी खाऊ मी आता. हा पातळ भाजी तुम्ही येऊन जाईल. शेंगदाण्याची भाजी करायला लागली काही नाही काही. आलू वांग्याची भाजी शेंगदाण्यामध्ये. तुम्हाला सांगते, तुम्हाला सांगितलं ना 8 दिवसातून नाही का 7 दिवस तीच भाजी करायला लागली आहे. त्यांना काय आवडायला काय माहिती भाजी. 4 बार 30. माझं डोकं दुखायला लागलं ती भाजी पाहून. आणि तुम्ही म्हणता ना परवा दिवशी शिमला मिरची पण खाल्ली मी. तीच नेली डब्याला, काय दुसरी दिली नाही यांनी. काय करायला पाहिजे? करायला काय पाहिजे तू सांग. मी जेवण करू का नको घरी? ती 4 वेळा ती भाजी खाऊन दाखवायला लागली मला. तुम्ही सांगत ना भाज्या. तुम्हाला दुसरं ऑप्शन येत नाही का? तीच एक भाजी सुचती का तुम्हाला? लयच अवघड आहे. काय करा समजत नाही असं असलं की. टाकतील झोपायला, झोपू घाल.